नेपाळमध्ये महाभयंकर जलप्रलय, तिबेट सीमेवरील भूकंपाने माजवला हाहाकार, शेकडो बेपत्ता, भारताकडून मदतीचा हात काठमांडू. तिबेटमधील भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेल्या हिमस्खलनामुळे नेपाळमध्ये बुधवारी एक महाभयंकर जलप्रलय फ्लॅश फ्लड आला. या नैसर्गिक आपत्तीत नेपाळमध्ये मोठा विनाश झाला असून आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे, तर 500हून अधिक पर्यटक व नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या 133हून अधिक भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. या भीषण संकटामुळे नेपाळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशी घडली दुर्घटना. प्राथमिक माहितीनुसार तिबेटच्या सीमेवर झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे पर्वतरांगांमध्ये मोठे हिमस्खलन झाले. यामुळे लेंडेखोला नदीत पाण्याचा प्रचंड लोंढा तयार झाला आणि चीनच्या हद्दीतील बांध, डॅम फुटल्याने पाण्याचा हा राक्षसी प्रवाह वेगाने नेपाळमधील भोटे-कोशी नदी येऊन मिळाला. कोणत्याही पूर्वसूचना किंवा मुसळधार पावसाशिवाय आलेल्या या महापुरामुळे 30 फुटांपर्यंत उंच लाटा उसळल्या. विशेषतः नेपाळमधील रसुआ जिल्ह्यातील तिमुरे आणि सॅफ्रुबेसी परिसर काही मिनिटांत पाण्याखाली गेला. मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी, पायाभूत सुविधांचे नुकसान. पुराच्या प्रचंड वेगात अनेक रस्ते, 19 पूल आणि बहुतांश जलविद्युत प्रकल्प, हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्स वाहून गेले आहेत. वीज आणि दळणवळण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. पर्यटक आणि सुरक्षा रक्षक बेपत्ता. या दुर्घटनेत कैलास मानसरोवर यात्रेकरूंसह देशभरातील व परदेशी पर्यटक बेपत्ता झाले आहेत. तसेच नेपाळ लष्कराचे जवान व सुरक्षा रक्षकही मोठ्या संख्येने बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील नागरिक. या दुर्घटनेत महाराष्ट्रातून कैलास यात्रेसाठी गेलेले काही भाविकही रसुआ व केरुंग भागात अडकल्याचे वृत्त असून त्यातील काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना सुरक्षित स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताची मदत आणि हाय अलर्ट. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून भारताकडून सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी दूतावासाकडून विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.